फिनोवेटच्या 2024च्या सर्व्हेमध्ये एक आकडा आला होता की 40% ॲफ्ल्युएंट्स आणि याच्याकडे सफिशियंट इमर्जन्सी फंड नाहीये. आता हे लोक गरीब नाहीयेत, ही भारतातल्या वरच्या उत्पन्नाच्या गटातले लोक आहेत, पण तरी अँझायटी आहे का? आपलं अजम्पशन असतं की जास्त कमवलं की टेन्शन नाहीये, पण डेटा मात्र एकदम उलट सापडतो. फिन्सेफ इंडियाचा 24-25चा वर्कप्लेस रिपोर्टमध्ये 67% एम्प्लॉईजना फायनान्शियल अँझायटी आहे. हे सगळे बेरोजगार नाहीये, हे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर्स आहेत आणि मार्केटमध्ये पैसे टाकतायत, पण रात्री झोप नाहीये. कारण प्रॉब्लेम हा इन्कमचा नाहीये, प्रॉब्लेम हा स्ट्रक्चरचा आहे. 30,000 कमावणारा माणूस घाबरतो हे कळतं, पण 2 लाख कमावणारा माणूस का घाबरतो? कारण त्याचे मंथली फिक्स कॉस्ट बघा. होम लोनचा EMI 60,000 ते 70,000 रुपये, कारचा EMI 15,000, मुलांची स्कूलची फीस 15,000, रेंट मेंटेनन्स 30,000 रुपये, इन्शुरन्स सबस्क्रिप्शन पेरेंट्सचा खर्च 20,000 पेक्षा जास्ती आणि टोटल फिक्स्ड आउट गो हा 1.25 ते 1.5 लाखाच्या घरात. म्हणजे 1 महिना पगार बंद आणि सिस्टीम कोलॅप्स. उत्पन्न वाढलं पण वल्नरेबिलिटी पण वाढली आणि बफर नसेल तर हाय इन्कम म्हणजे हाय स्टिक्स. इथं 3 गॅप्स आपल्याला नक्की स्पष्ट दिसतात. गॅप नंबर 1 म्हणजे इमर्जन्सी फंडच नाहीये. 75% भारतीयांकडे ॲडिक्युएट इमर्जन्सी फंड नाहीये. 40% ॲफ्ल्युएंट्स पण त्याच्यातच आहेत. 1 ले ऑफ आणि EMI डिफॉल्ट. गॅप नंबर 2 रिटायरमेंट प्लॅन नाहीये. 65% HNIsनी रिटायरमेंटसाठी पुरेसे पैसेच ठेवलेले नाहीयेत. इन्व्हेस्ट करतायत पण गोल लिंक नाहीये, एकदम रँडमली इन्व्हेस्टमेंट. आणि गॅप नंबर 3 म्हणजे इन्कमचा सोर्स एकच. 51% एम्प्लॉईजना जॉब जाण्याची भीती आहे. निश्चित इंडेक्सचा 2026चा रिपोर्ट आहे की इंडिया अनसर्टन्टी स्कोर हा 79 आउट ऑफ 100 आहे. 73% लोकांना तर स्वतःला एक्स्ट्रीमली वरीड अबाउट फ्युचर वाटतं. एकच नळ, तो बंद झाला तर घर कोरडं. फायनान्शियल अँझायटी ही इन्कम बद्दल नाहीये, ती टिकून राहण्याबद्दल आहे. मला काही झालं तर घर किती दिवस चालेल या प्रश्नाचं उत्तर ज्याचं 3 ते 6 महिने आहे तो शांतपणे झोपतो. ज्याचं उत्तर पुढच्या महिन्याच्या पगारापर्यंत आहे तो 2 लाख काय 5 लाख रुपये जरी कमवत असला तरी अँक्शियसच राहणार. आणि याचं सोल्युशन काय? फक्त इन्कम वाढवणं हे एक उत्तर नाही असू शकत त्याला. त्याबरोबर हे 3 गोष्टी फिक्स करायला लागतील. 3 ते 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड, लिक्विड आणि ॲक्सेसिबल, टर्म इन्शुरन्स इनकम्प्लीट रिप्लेसमेंटसाठी आणि रिटायरमेंटसाठी एक स्वतंत्र बकेट. टच नाही करायचं त्याला. हे बोरी वाटेल पण अँझायटी संपवतं हेच. 5 लाख कमवणारा माणूस अँक्शियस असू शकतो, 80,000 कमवणारा माणूस सुद्धा शांत असू शकतो. हा फरक इन्कमचा नाहीये, स्ट्रक्चरचा आहे.